1974ला भारताने पहिली अणुचाचणी घेत आपण अण्वस्त्रक्षम असल्याचं जगाला सांगितलं। त्यानंतर 1998 मध्ये भारताने दुसरी अणुचाचणी घेतली। पण हा प्रवास तितका सोपा नव्हता। भारत एक आण्विक राष्ट्र म्हणून कसा उदयाला आला पाहूयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। या अणुचाचण्यांची एक पार्श्वभूमी होती। प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ होमी भाभा आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील अण्वस्त्रांची रचना आणि विकास कार्यक्रमाची आखणी केली होती। दरम्यान भारत चीन युद्धामुळे याची प्रगती मंदावली। पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर आणि भारत पाक युद्धामुळे भारताच्या आण्विक कार्यक्रमाला वेगळी गती मिळाली। पहिल्या अणुचाचणीचं स्वरूप नेमकं काय होतं? राजस्थानमधील पोखरण इथे भारताने बार्कचे प्रमुख ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजा रमन्ना यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय सैन्याच्या मदतीने 18 मे 1974 रोजी अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी घेतली। बुद्ध जयंतीच्या दिवशी झालेल्या या गुप्त ऑपरेशनला स्माइलिंग बुद्धा असे देखील म्हटलं जातं। मानवी वस्तीपासून दूर आणि जमिनीखाली सुमारे 107 मीटर अंतरावर 1400 किलो वजन असलेल्या अण्वस्त्राचा विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन प्रक्रियेद्वारे स्फोट करण्यात आला होता। या चाचणीमुळे NSG म्हणजे अणु पुरवठादार समूह स्थापन झाला आणि प्रमुख जागतिक शक्तींनी भारतावर काही तांत्रिक निर्बंध लादले। परिणामी संसाधने आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे भारताचा अणु कार्यक्रम काहीसा मंदावला। या उलट या देशांनी अणु कार्यक्रमासाठी मात्र पाकिस्तानला तंत्रज्ञान आणि निधी पुरवणं सुरूच ठेवलं। पोखरण 2 ची पार्श्वभूमी। नृसिंहराव सरकारने 1995 मध्ये आण्विक कार्यक्रमाला नवीन जीवन दिले खरे, परंतु या चाचण्यांची तयारी अमेरिकेच्या गुप्तचर उपग्रहांनी शोधून काढली आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे या कार्यक्रमाला तात्पुरता विराम द्यावा लागला होता। पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 1998 मध्ये सत्तेत आल्यावर लगेचच पोखरण 2च्या तयारीला सुरुवात केली। दुसरी अणुचाचणी कशी झाली? अमेरिकेच्या उपग्रहांना फसवण्यासाठी चतुर पद्धतींचा वापर करून भारतीय सैन्याने तसेच DRDO मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि R चिदंबरम यांच्या सहाय्याने गुप्तपणे चाचण्यांची तयारी केली। 11 मे ते 13 मे 1998 दरम्यान ऑपरेशन शक्ती या नावाने एक फ्युजन आणि 4 फिशन बॉम्बच्या एकूण 5 चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारने भारताला एक पूर्ण आण्विक राष्ट्र म्हणून जगासमोर घोषित केलं। परिणामी 30 मे 1998ला पाकिस्तानने ही अणुचाचणी घेतली। याशिवाय मानवतावादी मदत वगळता अमेरिकेने भारताला सर्व मदत बंद केली। मात्र असे अनेक निर्बंध लादले जाऊनही भारत जगासमोर झुकला नाही।